कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात नद्यांना येणाऱ्या पुरामुळे शेती, घरे, रस्ते, सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। या पार्श्वभूमीवर नद्यांची वाहन क्षमता वाढवून पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानं या संदर्भात घेतलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाकडून कारवाई सुरू आहे। श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशन अध्यक्ष संजय पवार वाईकर यांनी या संदर्भात पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। नमस्कार, मी संजय पवार वाईकर, संस्थापक अध्यक्ष श्री छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशन प्रणित छत्रपती शाहू सेना। आम्ही दिनांक 15/12/2025 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचे नियंत्रण व नदीतील गाळ उपसण्याबाबत निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्याबरोबर पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी सदरचं निवेदन हे अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ या विभागाकडे पाठवलेलं होतं। तर अधीक्षक पाटबंधारे यांनी आम्हाला काल उत्तर दिलेलं आहे। त्या पाठपुराव्याला आम्हाला यश आलेलं आहे। तर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 11 नद्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, वेदगंगा, वारणा, कडवी, कासारी, जांभळी, भोगावती, पंचगंगा अशा नद्यांच्या गाळ काढण्याचं निश्चित केलेलं आहे। तशा पद्धतीचा अहवाल त्यांनी संबंधित विभागाला पुण्याला पाठवलेला आहे। तर त्यामध्ये काय केलं आहे, नदीपात्रालगत वारंवार येणाऱ्या पुराचा प्रभाव कमी करण्याच्या व नदीची वाहन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 1 अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी व शहरी क्षेत्राच्या लगत वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वाहन क्षमता पुनर्स्थापित करण्याचे धोरण व कार्यपद्धती याबाबतचे धोरण निर्गमित केले आहे। तसेच संदर्भीय शासन निर्णय क्रमांक 2 नुसार महाराष्ट्र पूरप्रणव नागरी क्षेत्रालगतच्या वाहणाऱ्या अधिसूचित नदीमधील गाळ व राडा रोड इत्यादीचे निष्कासन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली। म्हणजे जेणेकरून बाबा त्या नदीतील जे काय जीवसृष्टी असेल, प्राणी जे काय बाकीचं इतर असेल, हे सगळं व्यवस्थित त्याचं हे करून मगच ते नदीतला गाळ काढणार आहेत। त्यानंतर करण्यात आले असून परिशिष्ट 1 नुसार गाळ काढण्याची नदीची लांबी निश्चित करण्यात आलेली आहे। म्हणजे 11 नद्यांची गाळ काढण्याची लांबी ही शासनानं निश्चित केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी पुण्याला तशाबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। आणि यानंतर माझ्या मते लवकरच यावर कारवाई होऊन नदीतील गाळ उपसा लवकरात लवकर होईल अशी आम्ही आशा बाळगतो, जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांच्या ज्या यातना आहेत, मरण यातना, त्या कमी होतील, पूर कमी होईल। आणि पूर कमी झाल्यामुळे जे नुकसान होते, आणि हे नुकसान ज्यावेळेस पूरग्रस्तांचं नुकसान होतं आहे, हे नुकसान कोण देतं आहे तर शासन देतं आहे। मग शासन नुकसान देत असताना ती नुकसान भरपाई थांबवून जर त्या नुकसान भरपाईमध्ये नद्यांचा जर गाळ काढला तर लोकांचं नुकसानही होणार नाही, जीवितहानी होणार नाही, बाकीची घरांची पडझड असेल, जनावरांचं मृत्युमुखी पडण्याचं जे आकडेवारी असेल, ही संपूर्ण कमी होईल, म्हणजे जवळजवळ बंदच होईल असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्ही छत्रपती शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीनं 15 तारखेला निवेदन दिलं होतं। त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे। आम्ही शासनासुद्धा खूप आभार मानतो की सदरचं याच्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे। आणि अशाच पद्धतीनं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या या नद्यांचा, ज्या 11 नद्या आता आम्ही सांगितल्या, या नद्यांचा गाळ त्वरित उपसा करून लोकांना यातून सुटका करावी, पूरग्रस्तांची यातून सुटका करावी, एवढीच आमची विनंती। कोल्हापूर पाटबंधारे मंडळाअंतर्गत विविध नद्यांमधील ठराविक लांबीमध्ये गाळ उपसा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। कोल्हापूरची पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी हानी टळणार आहे।